विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रोबॅबिलिटी सुरू केलं. त्यामध्ये या ठिकाणी जो प्रॅक्टिस सेट 5.1 5.2 हे दोन्ही प्रॅक्टिस सेट आता पाहिले आपण. यानंतर पुढचा जो भाग पाहायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला एक संज्ञा किंवा या ठिकाणी एक टर्म माहीत होणं गरजेचं आहे आणि ती माहीत झाल्याशिवाय या ठिकाणी आपण पुढे जाऊ शकत नाही. ती टर्म आहे इव्हेंट. काय सांगता येईल इव्हेंटच्या बाबतीमध्ये याचा पहिल्यांदा विचार करू. द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड ॲज फेवरेबल आउटकम. म्हणजे आता समजा या ठिकाणी एक डाय थ्रो केली. काल तासाला आपण पाहिलेलं आहे सॅम्पल स्पेस ऑफ डाय इज गिवन ॲज 1 2 3 4 5 6. हा झाला सॅम्पल स्पेस. एन ऑफ एस या ठिकाणी 6 झाले. आता ए इज द इव्हेंट. म्हणजे इव्हेंट कसा या ठिकाणी डिफाईन करायचा किंवा इव्हेंट समजून कसा घ्यायचा ते या ठिकाणी मी सांगतोय. ए इज द इव्हेंट. आता ए इव्हेंट असा आहे की डायवर अप्पर फेसवर येणारे नंबर हे इवन नंबर असले पाहिजेत. नंबर्स which comes on upper face must be even number. हा इव्हेंट आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आता आपल्याला या इव्हेंट नुसार या ठिकाणी जावं लागणार आहे. काय सांगितलंय? डाय थ्रो केली 1 2 3 4 5 6 हे नंबर आले. पण आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे की नंबर्स विच कम ऑन अप्पर सरफेस. अप्पर फेस किंवा अप्पर सरफेस जो डायचा आहे तो नंबर हा इवन नंबरच असला पाहिजे. म्हणजे आता हा इव्हेंट दाखवताना आपण ए ने दाखवणार. ए इज इक्वल टू. आता कंडिशन काय आहे या ठिकाणी? इवन नंबर आहे. म्हणजे 1 आलं आपण तो घेणार नाही. 2 आलं घेणार तो इवन नंबर आहे. 4 आलं घेणार तो इवन नंबर आहे. 5 आलं घेणार नाही. 6 आलं घेणार. म्हणजे आता या ठिकाणी एन ऑफ ए किती झालं? 3 झालं. म्हणजेच या ठिकाणी सांगता येतं की आता इथं थोडक्यात इव्हेंट म्हणजे कंडिशन आहे की त्या कंडिशनच्या हुकुमानुसार आपल्याला नवीन या ठिकाणी सेट तयार करायचा आहे. परत एकदा उदाहरण समजून सांगतोय. समजा आपल्याला डाय दिलेली आहे, डाय थ्रो केलेली आहे. कालच्या त्याच्यानुसार त्याचा सॅम्पल स्पेस एस आला 1 2 3 4 5 6. एन ऑफ एस इज इक्वल टू 6 नंबर ऑफ आयटम्स. कंडिशन काय दिलेली आहे? इव्हेंट काय दिलेलं आहे? कंडिशन या अर्थाने आपण इव्हेंट म्हणूया. इव्हेंट काय दिलेलं आहे? नंबर्स विच कम्स ऑन अप्पर फेस किंवा अप्पर सरफेस ऑफ द डाय मस्ट बी इवन नंबर. आता इवन नंबर जर म्हटलं तर आपल्याला 1 चालणार नाही, 3 चालणार नाही आणि 5 पण चालणार नाही. कारण 1 इवन पण नाहीये, ऑड पण नाहीये. 3 हा या ठिकाणी ऑड नंबर आहे. 5 हा ऑड नंबर आहे. म्हणजे राहिलेले नंबर कोणते? 2 4 6. सो एन ऑफ ए नंबर ऑफ टर्म्स इन सेट ए किंवा इव्हेंट ए इज इक्वल टू 3. या पद्धतीने या ठिकाणी लिहायचे. काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की सॅम्पल स्पेस लिहिताना आपण एस नी कॅपिटल एस नी लिहितो. त्यामुळं इव्हेंट लिहिताना सुद्धा या ठिकाणी ए कॅपिटल अक्षरानेच लिहायचं आहे. परंतु आता इव्हेंट मध्ये एस कधीही असणार नाही. तो अपवाद फक्त आहे. इव्हेंट मध्ये ए पासून झेड पर्यंतचे सगळे अल्फाबेट्स तुम्ही वापरू शकता. एस हा सॅम्पल स्पेस साठी गेल्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीचे गणित कधी दिलं जाणार नाही की एस इव्हेंट दाखवते. एस हा कंपल्सरी या ठिकाणी सॅम्पल स्पेसच दाखवतो आणि त्यामुळे तो इव्हेंट मध्ये घेतला जात नाही. द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड ॲज फेवरेबल आउटकम. हे झाले फेवरेबल आउटकम. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम of a given sample space. A set of favorable outcome of a given sample space is called as an event. So event is nothing but a set of favorable outcome of a given sample space is an event. परीक्षेमध्ये तुम्हाला डेफिनेशन कोणी विचारत नाही परंतु हे माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम. हे सगळे फेवरेबल झाले कारण कंडिशन काय दिली? इवन नंबर यायला पाहिजे. ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस इज इव्हेंट.
Events are generally denoted by capital letter A, B, C, D, etc. For example, जर समजा या ठिकाणी आपण आत्ताच एक्झाम्पल परत घेऊया. S is equal to sample space when dice throw 1, 2, 3, 4, 5, 6. आता समजा यामधून B इव्हेंट आपल्याला असा दिला की प्राईम नंबर असले पाहिजेत. अप्पर फेसवर येणारा नंबर हा प्राईम असला पाहिजे. एक हा प्राईम नाहीये, काहीच नाहीये, त्यामुळे त्याचा विचार करायची गरज नाहीये. प्राईम नंबर्स आर दोज नंबर विच डिवाइड्स इटसेल्फ. त्याला फक्त आणि फक्त त्याच नंबरनी या ठिकाणी भाग जातो असे प्राईम नंबर्स या ठिकाणी आपल्याला शोधायचे. मग बी इज इक्वल टू हा सेट कसा होईल? बी इज इक्वल टू सॅम्पल स्पेस दिलेला आहे, एकचा विचार करायची गरज नाहीये. 2 हा अपवाद आहे, फक्त तो इवन नंबर आहे पण प्राईम नंबर आहे, कारण 2 ला फक्त 2 नीच भाग जातो 2. त्याच पद्धतीने 3 ला फक्त 3 नी भाग जातो पूर्ण भाग, या अर्थाने मी लक्षात घ्यायचे. 4 चा प्रश्न नाहीये. 5 त्यानंतर 5, त्यामुळे 2, 3, 5 हे या ठिकाणी प्राईम नंबर झाले. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 3. या पद्धतीने हा इव्हेंट या ठिकाणी आपण सांगू शकतो किंवा दाखवू शकतो. इव्हेंटवर आधारित गणित भरपूर आहेत आणि ती गणित या ठिकाणी आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पुढच्या भागामध्ये फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून एक वेगवेगळ्या प्रकारचे 6 सेट या ठिकाणी दिलेले आहेत. सर्टन इव्हेंट, ऑर शुअर इव्हेंट, इम्पॉसिबल, सिंपल ऑर एलिमेंटरी इव्हेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आणि एक्सॉस्टिव्ह इव्हेंट. आता हे फॉर मोर इन्फॉर्मेशन असल्यामुळे आता इथे मी काही घेत नाहीये, पण जेव्हा आपण शाळेमध्ये एकत्र येऊ त्यावेळेला या सगळ्या याच्याबद्दलचे डेफिनेशन सांगतो. याच्यावर आधारित 100% तुम्हाला प्रश्न असणार नाही, कारण फॉर मोर इन्फॉर्मेशन ही ज्यादा माहितीसाठी, की जी ज्यादा माहिती तुम्ही भविष्यामध्ये 11वीला गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्यांची बद्दलची माहिती असणं गरजेचं आहे, ती योग्य वेळी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवली जाईल. आणि आता आपण या ठिकाणी एक्झरसाइज जो आहे प्रॅक्टिस सेट 5.3 त्याच्याकडे जाणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1, प्रॅक्टिस सेट 5.3. राईट अ सॅम्पल स्पेस. अशाच पद्धतीचं परीक्षेमध्ये प्रश्न असतो, याच्यामध्ये वेगळा काही प्रश्न येत नाही. राईट द सॅम्पल स्पेस S अँड द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट N ऑफ S फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. खालची दिलेले एक्सपेरिमेंट आहे, त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण घेतोय. ऑल्सो राईट इव्हेंट A, B, C इन द सेट फॉर्म अँड राईट N ऑफ A, N ऑफ B, N ऑफ C. काय दिलेलं आहे पहिला इव्हेंट? 1 डाय इज रोल. एक डाय या ठिकाणी थ्रो केलेली आहे किंवा रोल केलेली आहे. सो लगेच उत्तर देऊन टाकायचं. S इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 अँड 6. लगेच N ऑफ S इज इक्वल टू 6. तुम्हाला अर्धा मार्क या ठिकाणी मिळाला गणिताचा. नेक्स्ट आता काय म्हटलेलं आहे? पहिला इव्हेंट काय सांगतो आपल्याला? A शॉर्ट मध्ये द्यायची. इव्हेंट काय आहे? इवन नंबर. हे लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट सेट लिहिला तरी. काय म्हणतात ते? इवन नंबर ऑन द अप्पर सरफेस ऑफ दॅट डाय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला A इज इक्वल टू यातले इवन नंबर कोणते आहेत? 2, 4 आणि 6 हे इवन नंबर या ठिकाणी झाले. त्यामुळे त्याचे N ऑफ A किती आले? N ऑफ A इज इक्वल टू 3. N ऑफ A इज इक्वल टू 3. या पद्धतीने. नंतर बी इव्हेंट काय सांगतो? ऑड नंबर. आता पहिला ऑड नंबर आपल्याला माहित आहे, ऑड नंबर बी इज इक्वल टू ऑड नंबर 1, 3 अँड 5. आपल्याला एवढ्यातले सांगायचे, सगळे सांगायचे नाहीये. N ऑफ बी इज इक्वल टू अगेन 3. सी इव्हेंट काय सांगतो आपल्याला? प्राईम नंबर डिवाइड्स by itself only are called as a prime number. So C is equal to 1 हा कोणताच नंबर नाही, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. मी मगाशी सांगितलं 2 हा पहिला प्राईम नंबर आहे, त्याच्यानंतर 3 आहे आणि त्याच्यानंतर 5 आहे. कारण 4 चा जर विचार केला तर 4 ला 2 नी पण भाग जातो आणि 4 नी पण भाग जातो. 6 चा विचार केला तर 6 ला 2 नी भाग जातो, 3 नी भाग जातो आणि परत 6 नी पण भाग जातो. आपल्याला ते चालत नाहीये. त्यामुळे N ऑफ C इज इक्वल टू अगेन 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येते की अशा पद्धतीचं परीक्षेमध्ये गणित असतं, याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. याचं मार्किंग साधारणपणे 2 मार्काचा प्रश्न असेल तर पहिला सॅम्पल स्पेस काढणे, N ऑफ S काढणे, याला या ठिकाणी अर्धा मार्क. दुसरा इव्हेंट जो आहे त्याचा सॅम्पल स्पेस आणि सेट काढणे, त्याला अर्धा मार्क.
तिसरा जो इव्हेंट आहे त्याचा सेट करणे आणि त्याचा सॅम्पल स्पेस एन ऑफ बी लिहिणं, त्याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क. अशा पद्धतीने 2 मार्काला हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि या स्टेपनुसार या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळतात. परत एकदा बघा, 1 डाय इज रोल्ड, ते लगेच आपण त्याचं उत्तर दिलं. S इज इक्वल टू 1 to 6, एन ऑफ S इज इक्वल टू 6. आता बरीच मुलं म्हणतात की सर 1 2 3 4 5 6 हे सगळं लिहिणं गरजेचं आहे का? तर आहे गरजेचं, काही फरक पडत नाही. जिथं मोठ्या संख्येत मी तिथं त्यावेळेला तुम्हाला सांगेल की काय इथं नाही लिहिलं तरी चालेल, पण इथं मात्र आवश्यक आहे. ए इव्हेंट काय? इवन नंबर, A इज इक्वल टू 2 4 6, एन ऑफ A इज इक्वल टू 3. बी इव्हेंट काय आहे? ऑड नंबर 1 3 5, सो एन ऑफ बी इज इक्वल टू 3. सी काय आहे? प्राइम नंबर, सी इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट 2 3 5, एन ऑफ सी इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने याचं उत्तर येणं अपेक्षित आहे आणि एवढं उत्तर दिलं तर तुमचा अर्धा मार्क सुद्धा कुणीही कमी करू शकणार नाही. आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊ. गणित असं आहे, तेच पहिल्या सगळं राईट द सॅम्पल स्पेस वगैरे मी इथनं वाचत. 2 discs are rolled simultaneously. 2 डिस्क या ठिकाणी सायमल्टेनियसली रोल केलेले आहेत. इव्हेंट पहिला आपल्याला विचारले, सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. 6 12 या पद्धतीने असणं गरजेचं आहे. द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेसेस इज मिनिमम 2. मिनिमम 2, 10 किंवा 10 पेक्षा जास्त, 10 पेक्षा कमी आपल्याला नकोय. अँड सेम डिजिट ऑन अप्पर फेस इज रिक्वायर्ड. मग आता याचा सॅम्पल स्पेस करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की S इज इक्वल टू, पहिल्या ज्या वेळेला आपण 1 रोल केला होता त्यावेळेला 1 2 3 4 5 आणि 6 लिहिले. आता 2 डिस्क रोल करतोय, त्यामुळं या ठिकाणी त्याच्या असणारे जे आउटकम आहे, त्याच्या असणारे जो सॅम्पल स्पेस आहे हा खूप वाढतो. कसा वाढतो त्याचा विचार करूया. आता समजा पहिली डिस्क घेतली, त्याच्यावर 1 आला, दुसऱ्यावर पण 1 आला. त्यानंतर पहिलीच डिस्क आहे त्याच्यावर 2 आलं, पहिलीच डिस्क आहे त्याच्यावर 3 आलं, पहिलीच डिस्क आहे त्याच्यावर 4 आलं, 5 आलं आणि 6 आलं. हे फक्त पहिल्या डिस्कच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आता समजा दुसरी घेतली तर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6, हे दुसऱ्या डिस्कच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. तिसरी घेतली तर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 आणि 3 6 3 6. त्यानंतर चौथी जर घेतली 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6. समजा पाचवी घेतली 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6 5 6. त्यानंतर सहावी घेतली तर 6 पहिल्या डिस्कवर 1 आला असं समजूया, 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. इथं तुमची कर्ली ब्रॅकेट पूर्ण होईल. कर्ली ब्रॅकेट इथं आणि इथंच फक्त करायची आहे. मग आता 1 2 3 4 5 आणि 6, 6 12 6 त्रिक 18 6 चौक 24 6 पंचे 30 6 6 36. त्यामुळं एन ऑफ S इज इक्वल टू 36 या ठिकाणी आला. इथपर्यंतचा तुमचा पहिला अर्धा मार्क या ठिकाणी फिक्स झाला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं लिहिणं गरजेचं आहे कारण हे आपल्याला पुढे इव्हेंट मध्ये लागणार आहे. आता पहिल्या इव्हेंटचा विचार करूया. इव्हेंट काय सांगतो आपल्याला, द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. असे नंबर्स आपल्याला पाहिजेत की ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जे 2 डिजिट, आता उदाहरणार्थ पहिल्या याच्यावर 2 आला आणि दुसऱ्या याच्यावर 4 आला तर 4 आणि 2 6. काय म्हणताय तिथं, द सम ऑफ, या दोघांची सम घेतली, सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. 6 आलं म्हणजे हे आपल्याला घ्यावं लागणार. अशा पद्धतीने यात किती आहेत इव्हेंट त्यांचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आणि तो लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ए इव्हेंट काय आहे, इन शॉर्ट आपण लिहू शकतो ए सम ऑफ डिजिट. आता अप्पर फेस म्हणायची गरज नाही कारण आपण फक्त अप्पर फेसच पाहतोय. डिजिट इज मल्टिपल ऑफ 6, इज मल्टिपल ऑफ 6.
6च्या मल्टिपल मध्ये असणं गरजेचं आहे. अजून एक आता आपल्या लक्षात येईल की इथे किती जास्तीत जास्त 7, इथे किती 8, इथे किती 9, इथे किती 10, इथे किती 11, इथे किती 12. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सगळ्यात मोठा जो कोणता घटक जर असेल, इव्हेंट असेल की त्याचा आउटकम असेल, तर तो दोन्ही फेसवर 6 म्हणजे 12, म्हणजे तो आपल्याला सांगता येईल की 6च्या मल्टिपल मध्ये या ठिकाणी आहे. आता हा सेटच्या स्वरूपामध्ये लिहायचं ए इज इक्वल टू, आता चेक करूया. 1 घेतलं तर 2 होतात. त्यानंतर या ठिकाणी 1 2 घेतलं तर 3 4 5 आणि 6, म्हणजे हा एक झाला. 1 6 आपल्याला चालत नाही कारण त्या दोघांची बेरीज 7 आहे. इथं परत येऊया. 2 1 3 आली, 2 2 4 आली, 2 3 5 आली, 2 4 6, हे आपल्याला चालतं 6च्या मल्टिपल मध्ये. 2 5 चालत नाही कारण बेरीज 7 आली, 2 6 चालत नाही, बेरीज 8 आली. 3 1 4, 3 2 5, 3 3 6 आपल्याला चालतो. त्यानंतर 3 4 चालत नाही कारण बेरीज 7 आली, 3 5 8 आली, 3 6 9 आली. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तो चालणार नाही. आणि मल्टिपल ऑफ 6 म्हटल्यानंतर 6 12 आणि 18 या म्हणजे थोडक्यात 6चा पाडा आला पाहिजे. यानंतर पुढच्या 4 मध्ये जाऊया. 4 1 5 झाले, 4 2 आपल्याला चालतात कारण त्या ठिकाणी त्यांची बेरीज 6 आहे. 4 3 7 आहे, 4 4 8 आहे, 4 5 9 आहे आणि 4 6 10 आहे, चालत नाही. 5 मध्ये येऊया. 5 1 आपल्याला चालतो कारण 5 आणि 1 6 झाले, हे 7 झाले, 5 3 8 झाले, 5 4 9 झाले, 5 5 10 झाले, 5 6 11 झाले, ते चालत नाही. 6 मध्ये येऊया. 6 1 7 झाले, 6 2 8 झाले, 6 3 9 झाले, 6 4 10 झाले, 6 5 11 झाले, 6 6 मी आता सांगितलं तुम्हाला हे 12 झाले. हे मल्टिपल ऑफ 6 मध्ये आपल्याला येतात. आता एवढेच घटक या ठिकाणी आपल्याला घ्यायचे, त्यामुळे परीक्षेमध्ये हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये आपण या ठिकाणी त्याच्या खाली पुन्हा करू शकत नाही कारण पुढचा इव्हेंट परत आपल्याला घ्यायचा आहे. मी आता तुम्हाला समजण्यासाठी म्हणून फक्त या ठिकाणी पुन्हा केलेल्या आहेत. त्यानंतर मी पुसणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये वेळ घालवता येणार नाही. तुमच्या नजरेमध्ये पाहिजे की कोणते घटक हे आपल्याला ए मध्ये घ्यायचे. मग आता ओळीने लिहितोय. 1 5, त्यानंतर 2 4, त्यानंतर 3 3, त्यानंतर 4 2, त्यानंतर 5 1 आणि शेवटचा घटक असेल 6 6. परत एकदा चेक करा. 1 2 3 4 5 आणि 6, 1 2 3 4 5 आणि 6. त्यामुळे n ऑफ a इज इक्वल टू 6. असे घटक किती आहे? 6 घटक आहेत की ज्यांच्या अप्पर फेसवरची बेरीज ही किती आहे? 6 किंवा 6च्या मल्टिपल मध्ये आहे. ते घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येतात 6. दुसरं बघूया. The sum of the digit on the upper face is minimum 10. मिनिमम 10 या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे आपल्याला 10 आणि 10 पेक्षा जास्त या ठिकाणी बेरीज चालते, त्याच्यापेक्षा 9 चालत नाही, 8 चालत नाही आणि त्याच्या अगोदर चित्र अजिबात चालत नाही. चेक करूया. या ठिकाणी मी लिहितो बी. काय म्हणतायत? सम ऑफ डिजिट. परत सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस हे लिहित नाही आहे. इज मिनिमम 2, इज मिनिमम 10, सॉरी 10 2 नाही बघा 10. आता बघा पहिल्याची शेवटपर्यंत बेरीज करा. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 6 7 म्हणजे पहिला रो पूर्णपणे या ठिकाणी आपला गेलेला आहे. तिथून आपण काही करू शकत नाही. दुसऱ्याचा 3 4 5 6 7 8 दुसराही गेलेला आहे. तिसऱ्याचा विचार करूया. 3 आणि 1 4, 3 आणि 2 5, 3 आणि 3 6, 3 आणि 4 7, 3 आणि 5 8, 3 आणि 6 9 हा पण गेलेला आहे. या तिन्ही रो मध्ये दोघांची बेरीज 10 अजिबात होत नाही. चौथ्या रो कडे 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 बरोबर पहिला घटक आपल्याला या ठिकाणी सापडला. 4 6. 5 मध्ये येऊया. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 आणि 5 10, 5 6 आपल्याला मिनिमम 10 सांगितले म्हणजे 11 सुद्धा आपल्याला चालतं. 5 6 तिसरा झाला. 6 1 7 8 9. आता इथनं 6 4 10 आहे. 6 5 11 आणि 6 6 12 हे सगळे घटक या ठिकाणी संचामध्ये आपल्याला लिहायचे. सो बी इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट 4 6 4 6, त्यानंतर 5 5, त्यानंतर 5 6, त्यानंतर 6 4, त्यानंतर 6 5 आणि त्यानंतर 6 6 अशा पद्धतीने या ठिकाणी घटक येतात. कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी पूर्ण होते. 1 2 3 4 5 आणि 6. एन ऑफ बी
एन ऑफ बी इज इक्वल टू अगेन आन्सर विल बी 6. अशा पद्धतीने बी इव्हेंट या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आता राहता राहिला तो सी इव्हेंट. यासाठी मला इथनं काही पुसावं लागेल, ते मी पुसून घेतोय, म्हणजे सी इव्हेंट सुद्धा आपला पूर्ण होईल. सी इव्हेंट मध्ये काय सांगितलंय त्याचा विचार करूया आपण. सी इव्हेंट काय सांगितलंय? द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेस. दोन्ही फेसवर एकच नंबर या ठिकाणी यायला पाहिजे. सेम डिजिट, शॉर्ट मध्ये आपण लिहूया सेम डिजिट ऑन अप्पर फेस. बाकी सगळं तर आपल्याला माहिती आहे. तो सी इज इक्वल टू, मी पहिल्यांदा परत या ठिकाणी या पुस्तक गोष्टी सगळ्या याची काही गरज नाही आता, याच्यामुळे आपलं उत्तर काही चुकायला नको आहे. आता बघा सेम 1 1 100% येणार, त्यामुळे 1 1 आला, 2 2 आले, 3 3 आले, 4 4 आले, 5 5 आले आणि 6 6. लगेच लिहून टाकायचं सी इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट 1 1 2 2 3 3 4 4 5 5 अँड 6 6 6 6 सेम सांगितलेले. त्यामुळे एन ऑफ सी इज इक्वल टू 1 2 3 4 5 अँड 6. तुमचं उत्तर झालं. तुम्हाला या गणिताचे पूर्ण मार्क मिळाले. कुठलाही मार्क या ठिकाणी जाणार नाही. हे काळजीपूर्वक लिहिलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. एक्झाम्पल नंबर 3. परत तेच सगळं की आपल्याला सॅम्पल स्पेस काढायला सांगितलंय, त्याचे एन ऑफ एस काढायला सांगितलेत, इव्हेंट दिलेले आहेत ए बी सी आणि ते एन ऑफ ए एन ऑफ बी आणि एन ऑफ सी या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायला सांगितलेले आहे. गणित असं या ठिकाणी दिलेलं आपल्याला की 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 कॉइन या ठिकाणी सायमल्टेनियसली टॉस केलेले. पहिला इव्हेंट दिलेला आहे टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स. ऍटलिस्ट कमीत कमी 2 हेड, म्हणजे 3 सुद्धा आपल्याला चालू शकतात. टू गेट नो हेड, आपल्याला एकही हेड येता कामा नये अशा पद्धतीचा दुसरा इव्हेंट आहे. आणि तिसरा इव्हेंट आपल्याला सांगितलाय टू गेट हेड ऑन अ सेकंड कॉइन ओनली. दुसऱ्या कॉइनवर फक्त हेड आलं पाहिजे, पहिल्या आणि तिसऱ्या कॉइनवर हेड आलेलं आपल्याला चालणार नाही. आता विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो या ठिकाणी की हे लिहायचं कसं. कारण समजा 1 कॉइन टॉस केली तर त्याचा सॅम्पल स्पेस तुम्ही लिहू शकता एच टी. 2 कॉइन टॉस केल्या तर त्याचा असणारा सॅम्पल स्पेस तुम्ही लिहू शकता आयदर एच एच और एच टी. पण 3 कॉइन ज्या वेळेला आपण टॉस करतो त्यावेळेला त्याचा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा. साधी सोपी गोष्ट सांगतो. पहिल्यांदा एच 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 पहिली झाली, त्यानंतर दोन्ही बाजूला एच मध्ये टी, त्यानंतर पहिल्यांदा टी नंतर एच, नंतर पहिल्यांदा एच दोन्ही एच नंतर टी, नंतर टी. आता याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला टीच सुद्धा लिहिता येतं. आता टीच लिहिताना मात्र या बाजूला यायचं. पहिल्यांदा टी 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 हे तुम्ही इथं लिहिलं तरी काय माझा प्रॉब्लेम नाहीये, पण इथं सुरुवात आपण एच 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 नी केलेली आहे, त्यामुळे शेवट मी टी 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 नी करतोय. आता मी सांगितलं टी 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 पहिल्यांदा लिहिलं, नंतर काय करायचं मध्ये एच दोन्ही बाजूला टी, दोन्ही बाजूला टी, त्यानंतर त्याच्या अगोदर काय करायचंय. आता आपण टीच लिहितोय म्हणजे एच सुरुवातीला टी नंतर आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत टी टी आणि एच. याच पद्धतीने लिहिणं जास्त सोपं जातं. कुठली गोष्ट पाठ करावी लागत नाही. परत एकदा लक्षात घ्या 3 एच पहिल्यांदा, 2 साईडला, एकदम साईडला आणि एकदम या बाजूला, म्हणजे अंत्यबिंदू. आपण रेषाखंडाचा विचार करतो. पहिल्यांदा 3 एच, 2 अंत्यबिंदू, या बाजूचा अंत्यबिंदू आणि म्हणजे आपला मी तुम्हाला सांगितलं लेफ्ट तर तुमचा राईट होईल, मी सांगितलं राईट तर तुमचा लेफ्ट होईल. एका बाजूचा आणि या बाजूला टी टीचा विचार करूया. त्याच पद्धतीने टी टी एच म्हणजे या ठिकाणी 2 टी अगोदर घेतले, नंतर 1 एच घेतला, नंतर टी घेतला, एच मध्ये घेतला आणि टी टी टी. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला याचे सॅम्पल स्पेस मिळतात. पाठ करण्याची परीक्षेमध्ये आवश्यकता नाही. हा इथं गेला आणि हा इथं गेला तरी काहीही फरक पडत नाही. सो सॅम्पल स्पेस एस इज गिवन ॲज एच एच एच, देन एच टी एच, देन टी एच एच, देन एच एच टी. त्याच पद्धतीने या ठिकाणी टी टी एच, then HTT, then THT आणि then TTT.
या पद्धतीने लिहिला तरी काहीही हरकत नाही, किंवा या पद्धतीने जिथं एच आहे तिथं खाली टी लिहिलं आणि जिथं टी आहे तिथं एच लिहिलं तरी कोणीही तुम्हाला ऑब्जेक्शन देत नाही. या ठिकाणी या पद्धतीने त्याचा नंबर काही जरी असला तरी तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 8 एन ऑफ एस इज इक्वल टू. आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेला एकदा कॉइन टॉस केली त्यावेळेला 2 त्याचे आउटकम आले होते, एच आणि टी, सॅम्पल स्पेस 2 आले होते. ज्या वेळेला 2 कॉइन टॉस केल्या त्यावेळेला 2 आल्या आणि 3 कॉइन टॉस केल्या त्यावेळेला या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की किती आलेले आहेत, 8 आलेले आहेत. त्यामुळे 8 आकडा येणं आणि ते योग्य पद्धतीने येणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर मी काय करतोय, आता इव्हेंट ए घेतोय. काय सांगतो इव्हेंट ए आपल्याला, टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स, टू गेट at least 2 heads. 2 हेड पाहिजे, 3 चालतात, 1 चालत नाही. मग आता a इज इक्वल टू, परत सॅम्पल स्पेस कडे जावा, 3 चालतात हेड, एच 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 पहिला आलं, त्यानंतर एच टी एच पण आलं, त्यानंतर टी एच एच पण आलं आणि एच एच टी पण आलं. नेक्स्ट, आता इथं एक हेड आहे, इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, इथं नाहीच आहे. म्हणजे 1 2 3 4 या गोष्टी आपल्याला चालणार नाही. त्यामुळं एन ऑफ ए इज इक्वल टू 4 या पद्धतीने उत्तर आपल्याला मिळेल. नेक्स्ट, या ठिकाणी बी इव्हेंटचा विचार करूया. बी इव्हेंट काय सांगतो, टू गेट नो हेड. आपल्याला एकही हेड या ठिकाणी येता कामा नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इथं जर पाहिलं, इथं हेड आहे, इथं हेड आहे, इथं किमान एक तरी आहे, किमान एक तरी हेड या ठिकाणी आहे. एकच घटक असा आहे की जिथं हेड नाही आहे, तो आहे तो टी टी टी. त्यामुळं बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट टी टी टी, आणि म्हणून एन ऑफ बी इज इक्वल टू 1 लिहायचं, 3 लिहायचं नाही. एन ऑफ बी इज इक्वल टू 1 लिहायचं. पहिलं झालं ऍटलिस्ट 2 हेड्स झालं, दुसरं झालं टू गेट नो हेड्स झालं, तिसरं टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन ओनली. हेड ऑन सेकंड कॉइन, फक्त सेकंड कॉइन वर आपल्याला हेड पाहिजे आणि त्याचा इव्हेंट किंवा त्याचा कर्ली ब्रॅकेट सेट आपल्याला या पद्धतीने लिहिता, कर्ली ब्रॅकेट मध्ये असं लिहिता. आता बघा, इथं सेकंड कॉइन वर आला, इथं येत नाहीये, इथं सेकंड वर आला, इथं सेकंड वर आला, इथं तर प्रश्न, इथं बघायचा, इथं तर प्रश्न आहे का त्याचा विचार करायचा. सेकंड कॉइन वर किती हेड यावेत असं सांगितलेलं नाहीये, त्यामुळे इथं नाहीये, कारण इथं दुसऱ्या कॉइन वर टी आहे, इथं दुसऱ्या कॉइन वर टी आहे, इथं आलेला आहे, इथं बाजूला टी आहे. पण प्रश्न काय आपला, टू गेट हेड ऑन अ सेकंड कॉइन. टी किती येतात हे महत्वाचं नाहीये, सेकंड कॉइन वर यायला पाहिजे. एवढेच घटक या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. त्यामुळे लिहिताना काय लिहायचंय, एच एच एच, कारण इथं सेकंड कॉइन वर आला. त्यानंतर टी एच एच त्यानंतर एच एच टी आणि शेवटचा घटक या ठिकाणी टी एच टी या पद्धतीने घटक आले 1 2 3 4 सेकंड कॉइन आणि सेकंड कॉइन. सो एन ऑफ सी इज इक्वल टू 4 अँड दॅट इज द आन्सर. या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर जरा शांत डोकं ठेवून जर आपण काढलं तर कोणता आणि कसलाही प्रॉब्लेम येत नाही. या प्रकरणाच्या बाबतीमध्ये 100% मार्क मिळवून देणारं प्रकरण म्हणून सांगितलं जातं. गणित सुद्धा फारशी बदलत नाहीत येणारी, त्यामुळे काळजीपूर्वक जर अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला या प्रकरणाचे भरपूर मार्क या ठिकाणी मिळू शकतात.